तर त्या प्रभागातला मतदार सुद्धा निवडणूक याचिका करू शकतो, पण ती बरं, निवडणूक ठीक आहे. झाल्यावर परंतु करू शकतो. आतापर्यंत अशा पद्धतीची याचिका समोर आलेली नाहीये. आपण जाऊयात अवधूतजींकडे. अवधूतजी, हे सगळे जे मुद्दे आहेत ते तुम्हाला पटतायत का? कारण आज चंद्रशेखर बावनकुळेंनी तर असं म्हटलेलं आहे की उत्तम आहे बिनविरोध निवडून येणं अशा पद्धतीने उमेदवार. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया होत असताना निवडणूक प्रक्रियेमध्ये निवडणूक आयोग आणि अर्थात उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय याच्याकडे असलेली जी काही पॉवर्स आहेत त्या पॉवरचा उपयोग करणं आणि करून घेणं हे सर्वसामान्य जनतेचं कर्तव्य आहे. जर निवडणुकीमध्ये कुठच्याही प्रकारे आपल्याला गैरव्यवहार दिसत असतील तर त्यासाठी दाद मागणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे जर कोणाला वाटत असेल ते योग्य आहे, अयोग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे, बाजूला ठेवूया. परंतु असं जर कोणाला वाटत असेल आणि ते निवडणूक आयोगाकडे किंवा उच्च न्यायालयाकडे कुठच्याही तऱ्हेने रीट असो काही असो जात असतील तर ते स्वागतार्ह आहे, त्यांनी गेलं पाहिजे. आणि शेवटी निवडणूक आयोग, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय जो आदेश देईल तो भारतीय जनता पक्ष मान्य करेल आणि त्याच्यामध्ये विरोध असायचं काही कारण नाही. फक्त प्रश्न असा राहिलेला आहे की जे आपण म्हणतो बिनविरोध, खरं म्हणजे ही काही नेहमी होणारी घटना आहे असं नाही, परंतु प्रथमच घडते आहे अशी पण घटना नाही. 1952 सालापासून लोकसभेचा विषय घेऊ आपण, तर नगरपालिका, नगरपंचायत समित्या, ग्रामपंचायत सोडूनच देऊ. पण लोकसभेमध्ये जिथे मातब्बर लोक उभी राहतात, अतिशय मातब्बर लोक, 1952 पासून आजपर्यंत एकूण 35 जण बिनविरोध निवडून आलेले आहेत आणि त्यातील 27 जण हे काँग्रेसचे आहेत. आता काही नावं सांगायची झाली तर 2012ला डिंपल यादव निवडून आल्या, बिनविरोध निवडून आल्या. फारुख अब्दुल्ला श्रीनगरवरनं एकदा नव्हे तर दोनदा बिनविरोध निवडून आले. आणि महाराष्ट्राचं उदाहरण द्यायचं झालं तर आपले आदरणीय यशवंतराव चव्हाण सुद्धा बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ह्यांच्या विरुद्ध कोणी असा आरोप करायचा का की यांनी पैसे देऊन निवडून आले, यांनी पण अवधूतजी, या संदर्भामध्ये तुमच्या पक्षाने विरोधही केलेला आहे आणि आता मात्र त्याचं स्वागत केलं जाते तुमच्या पक्षाकडनं. इथे विरोध आणि स्वागताचा प्रश्न नाहीये, इथे भूमिका मांडण्याचा प्रश्न आहे. आमच्या पक्षाने विरोध केलेला नाहीये. चंद्रशेखर बावनकुळे किंवा अमित साटम साहेब जे म्हणाले, बंगालमध्ये तुमचा पक्ष या बाबतीमध्ये कोर्टात गेलेला नाही असं म्हणायचं हो तुम्हाला? ना, परंतु पूर्वीजी 33% ठिकाणी पश्चिम बंगालमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्था झाल्या त्यामध्ये 33% ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या. आणि आज जर आपण सगळ्या नगरपालिकांच्या निवडणुका बघितल्या त्यामध्ये फक्त 3% ठिकाणी बिनविरोध निवडून आलेले आहेत. आता ज्यावेळी एखादा मनुष्य निवडून येतो त्यावेळी नीट लक्षात घ्या, फक्त मुंबई हे वेगळी आहे किंवा जे अनपोज झालेले अख्ख्या महाराष्ट्रात तो कुठेच पॅनेल अनपोज झालेलं नाही. पूर्वी जी होतंय काय की ग्रामीण महाराष्ट्रामध्ये एका पॅनेलमध्ये सर्वसाधारणपणे सर्वसाधारण उमेदवार, सर्वसाधारण महिला, ओबीसी आणि जर ओबीसी महिला किंवा एससी किंवा एसटी अशी पडतात. एखाद्या ठिकाणी खरंच लोकांना त्या रिझर्वेशनचे कॅन्डिडेट मिळत नाहीत आणि त्याच्यामुळे असं होऊ शकतं. तुम्हाला मी दोन उदाहरणं देतो आणि नंतर आपण ही चर्चा दुसऱ्यांकडे द्या. मी तुम्हाला उदाहरण देतो मुंबईमधल्या वॉर्ड नंबर 2चं. वॉर्ड नंबर 2 मध्ये फक्त 2च अर्ज पहिल्यापासून आले. एक आहे मशालचा आणि दुसरा आहे धनुष्यबाणाचा. तिसरा अर्जच नाहीये. तर त्याच्यामुळे वंचितने अर्जच केला नाही, त्याच्यानंतर काँग्रेसने अर्जच केला नाही, समाजवादी पार्टीने अर्जच केला नाही. आता विरोधकांना निवडून आणायचं काम पण आमचं आहे का? विरोधकांचे फॉर्म पण भरायचं काम आमचं आहे का? तुम्ही मुलुंडमध्ये बघितलं तर नील सोमय्या समोर ना मशाल आहे, ना हात आहे, ना वंचित आहे, ना इंजिन आहे. आता जर त्यांच्यासमोर तुम्ही उमेदवारच दिला नाही आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शपथच्या एका उमेदवाराला तुम्ही नॉमिनेट केलं आणि तो ऍफिडेव्हिट लावू शकला नाही, तर आमचा काय दोष आहे? आता तुमची ऍफिडेव्हिट पण आम्ही भरून घ्यायची का? तुमचे फॉर्म पण आम्ही भरून घ्यायचे का? ठीक आहे अवधूतजी, तुमचा मुद्दा तुम्ही मांडलेला आहे, तुमचा मुद्दा मांडलेला आहे. हनुमानजी काय म्हणाल?